मी आताच आपल्या सगळ्यांच्या समक्षच नातेवाईकांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या घरच्यांशी मी चर्चा केली. मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे. 3 जणांना अटक केलेली आहे. 2 लोक जी फरार आहेत त्या 2 लोकांसाठी 6 पथकं तयार केलेली आहे. आणि मला सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की पुढच्या 24 तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील. परंतु हे जरी असलं तरी जो निगरूणपणा दाखवलेला आहे, जो अतिशय नीचपणा केलेला आहे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललोय, त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे. आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये. अशा पद्धतीची शिक्षा या 5ही लोकांना झाली पाहिजे. सुदैव एक आहे की 10 महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो. आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं 5 जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का, त्याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील.